खासदार अमोल कोल्हेंची कवितेच्या माध्यमातून चाकणकरांवर टीका. सावित्रीची लेख जिथे भोंदू पावलांवर झुकली, गुलामगिरी सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली, असं म्हणत अमोल कोल्हेंनी केली खरमरीत टीका. नाशिक येथे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये ऑफिस बॉय नीरज जाधव पोलिसांच्या हाती का लागेना, शिर्डी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित. जगात एप्स्टीन फाईल आणि महाराष्ट्रात खरात फाईल. भोंदू बाबा खरात मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे गुरु. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. अशोक खरातचे अमित शहा सोबत फोटो. अमित शहा यांच्याशी खरातनं केली होती चर्चा. अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशीला वेग. डिजिटल फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात. फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. रुपाली चाकणकरांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या नीता केळकरांची मागणी. अशोक खरात प्रकरणी नीता केळकर झाल्या आक्रमक. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार असल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा खळबळजनक दावा. फेसबुक पोस्ट मधून रुपाली पाटील यांचा हा दावा. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात यावं. माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं आवाहन. 31 मार्च पर्यंत नक्षल चळवळ संपवण्याचे अमित शहांचे आदेश. राहुल नार्वेकरांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र. विश्वास ठरावावेळी बिर्लांनी घेतलेल्या भूमिकेचं पत्रातून केलं अभिनंदन. यवतमाळ जिल्ह्यात 47 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर. 4 सरपंच 86 सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोस्ट निवडणूक 7 ते 13 एप्रिल दरम्यान अर्ज दाखल करता येणार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.